गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामुळे देशात हिंदू राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली। त्यानंतर हिंदू राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रात कार्य करणे प्रारंभ झाले आहे। या 10व्या अधिवेशनात हिंदू राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हिंदू राष्ट्रात आदर्श राज्यव्यवहार कसा असावा याविषयी दिशानिर्देशन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्र संसदेचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे। अधिवेशनातील 3 दिवस हिंदू राष्ट्र संसद घेतली जाणार आहे। त्यामध्ये हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग, मंदिराचे सुव्यवस्थापन आणि हिंदू शैक्षणिक धोरणाचा अवलंब कसा करावा या विषयावर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे। हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा 12 ते 18 जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रपरिषदेत सनातन संस्थेचे योगेश मालोकार, हिंदू विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्ता प्राजक्ता जामोदे, श्री गजानन महाराज सेवा समितीचे मदन तिरमारे महाराज उपस्थित होते। या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यातील 350हून अधिक हिंदू संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे। या अधिवेशनात प्रामुख्याने काशी येथील ज्ञानवापी मशीद, मथुरा मुक्ती आंदोलन, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, काश्मीर हिंदूचा नरसंहार, मशिदीवरील भोंग्याचे ध्वनी प्रदूषण, हिजाब आंदोलन, हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद, हिंदूचे संरक्षण, मंदिर, संस्कृती, इतिहास यांचे रक्षण, धर्मांतर, गडकिल्ल्यावरील इस्लामी अतिक्रमणे आदी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे। जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन 2012 सालापासून आयोजित करण्यात आलेले अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन यावर्षीही संपन्न होत आहे। दिनांक 12 ते 18 जून या कालावधीमध्ये गोवा येथे श्री रामनाथ देवस्थान, फोंडा येथे आयोजित करण्यात आलेले आहे। 2 वर्षानंतरच्या कालावधीनंतर हे अधिवेशन आयोजित करताना सर्व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या यशस्वी आयोजनासाठी आज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। हॉटेल रामगिरी येथे आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत। या अधिवेशनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हिंदू राष्ट्र संसद या अधिवेशनाच्या माध्यमातून, हिंदू राष्ट्र संसदेच्या माध्यमातून हिंदूंच्या अनेक समस्या आणि त्यावर उपाययोजना आणि त्यावर हिंदूंची जी काही रचनात्मक व्यवस्था आहे त्याविषयी चर्चा होणार आहे। आणि या अधिवेशनासाठी सर्व भारतभरातून तसेच विदेशातून बरेच हजारहून अधिक हिंदुत्ववादी संघटनांना निमंत्रण करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक विचारक, नंतर उद्योजक, अधिवक्ता, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, धर्माचार्य, संत यांचा सर्वांचा सहभाग असणार आहे। आज या पत्रकार परिषदेला उपस्थित माझ्या उजव्या हाताला हिंदू विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्ता प्राजक्ता जामोदे, हिंदू विधिज्ञ परिषदेचं सुद्धा या अधिवेशनामध्ये प्रतिनिधित्व असणार आहे। माझ्या शेजारी डाव्या हाताला श्री मदन महाराज तिरमारे, श्री गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून हिंदू धर्म प्रसाराचं कार्य आणि भक्तीचं प्रसाराचं कार्य ते करत आहेत आणि ते या अधिवेशनाला पूर्ण दिवस उपस्थित असणार आहे। त्यांच्यानंतर श्री योगेश मालोकर हे सनातन संस्थेचे प्रतिनिधी म्हणून आज उपस्थित आहेत। सनातन संस्थेची भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।